ओम श्री भैरवाय नमः. बघा, दक्षिण देशामध्ये वाचस्पती नावाचा ऋषी होता आणि त्याचं काम काय होतं, 6 शास्त्रावर त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली. आणि ते लिखाण कशा करता, आपल्यासारखं पैसे कमावण्याकरता नाही, पूर्वीची जी संस्कृती जगण्याकरता, दुसऱ्याच्या हिताकरता, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि आज काय झालेले, फक्त स्वसुखाय. आणि मग त्याने तो ग्रंथ लिहायचं काम चालू होतं. आणि मग मनूची मुलगी, मनूला 3 मुलगी होत्या, 2 मुलं होते. आणि जी पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि यांनी काय केलं, परशुरामाना पृथ्वी निक्षत्रिय केली आणि वराह अवतार घेतला. वराहानं काय केलं, राक्षस मारले आणि मनूच्या ताब्यात दिली, आणि म्हणजे माणसाच्या ताब्यात दिली. आणि या जगात राज्य कोणाचं आहे, माणसाचं आहे, पशुचं नाही आहे. पण आजचा माणूस आहे ना, पशुवानी वागायला लागला. माणसाची उपमा द्यायला लाज वाटू लागली. आज बालगममध्ये माणसं मारू राहिले निष्काम, काही कारण नाही, म्हणजे पशु झाले. तर माणूस बनण्याकरता त्यांनी लिखाण चालू होते. आणि मग म्हणून काय सांगितलं, माझी मुलगी तू कर. म्हणे मी मुलगी करीन, पण एक मुलगा झाले मी संन्यास घेईन. याला म्हणा आता लगेच संन्यासाची भाषा करतो. आज काय फार मरेपर्यंत प्रपंच करतात, त्यावेळेला नव्हते. मुलगा झाला का त्याचं जायलेलं जीवन आहे ना, समाजाचा हिता करतात. आणि मग त्याने त्याला मुलगी दिली. दिल्यानंतर त्याचं लिखाण चालू होतं. लग्नाला 36 वर्ष झाले आणि लिखाण चालू असताना त्या लिखाणामध्ये ती बत्ती, त्यावेळेला लाईट नव्हती, दिवा होता. आणि तो दिवा इजला आणि ती दिवा लावला. त्याने तिच्याकडे बघितलं. माते तू कोण आहे? म्हणे मी तुमची पत्नी आहे. म्हणून तू इकडं केव्हापासून आहे? म्हणे आपल्या लग्नाला 36 वर्ष झाले. बघा, 36 वर्ष लग्नाला झाले तरी तो त्याच्या कामात मग्न होता. आता नुसतं मागणं झालं ना साखरपुडा, तेव्हापासून त्या मुलीचे फोन होतात. तर लग्न होऊन त्यांना असे इतके उतावळे होतात का हातीच्या बाहेर. काय अरे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उतावळ्या पाना किती दिवस असतो? 2 दिवस असतो. आणि ते काय ते दमदार होते, म्हणून ते जास्त दिवस जगत होते. आणि मग तिनं म्हणून मग माझी चुकी झाली म्हणून मला माफ कर. म्हणा नाही, तुमचं काम तुम्ही करतात, तुम्ही समाजाचा हिताकरता जर काही करू राहिले तर तुमची सेवा करणं माझं काम आहे. काय आणि मग काहीतरी माग, काय नको म्हणून तुमचं आयुष्य भरपूर वाढो आणि समाजाची सेवा तुमच्या हातून घडो. काय आज वेळेला काय करतात, हे लग्न लावताना मंत्री लोक येतात आणि या दाम्पत्याच्या हातून देशाची सेवा घडो, समाजाची घडो. अरे ती काची देशाची समाजाची आली, ते त्यांच्या प्रपंचाचीच सेवा करतात, त्यांच्या ते तालमेल राहत नाही. आणि मग तो त्यांनी तिच्याकरता खंडनखांड भामती नावाचा ग्रंथ लिहिला. बघा, मोबाईलवर तुम्ही बघा, खंडनखांड भामती, स्त्री कशी असावी आणि आज स्त्री आपण कसं वागावा हे ऋषीमुनीने घालून दिले. म्हणून आजच्या जीवनामध्ये तारा, मंदोदरी, सीता या ज्या स्त्रियांनी कशा वागल्या आणि आपण कसं वागायला पाहिजे, ही चरित्र आज यांच्या मालिका दाखवायला पाहिजे. आणि आज त्या मालिका दाखवते नाही. आज मुली पळून जातात, घरात गेले होते सासू-सासऱ्यांना उचकून देतात आणि कुटुंबावस्था बिघडवतात. म्हणून मुलींना पूर्वीच्या स्त्रिया कशा वागत होत्या हे शाळेतही शिक्षण दिलं पाहिजे आणि कुटुंबात आईवडिलांनी दिलं पाहिजे आणि हे मालिकेतही विचार दिला पाहिजे. आज ते विचार झाले दिसल्यामुळं आज काय झाले, सगळे परिणाम कोणावर झाले, वृद्धांवर झाले. तो कमवतो, लग्न करतो, कष्ट कमवतो आणि त्याची मालकी या बापाची इस्टेट पाहिजे, सासऱ्याची इस्टेट पाहिजे. सासऱ्याला सांभाळायचं नाही, घराच्या बाहेर काढा, अनाथ आश्रमामध्ये घाला. म्हणून आपली संस्कृती उभी करण्याकरता ही जी आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पूर्वीच्या महिला कशा वागल्या आणि आपण कसं वागायला पाहिजे ही विचार देणं आज गरजेचं आहे. जर हे जे दिले तर खऱ्या अर्थानं सुख येईल. आज तुम्ही जर बारीक विचार केला, तुम्ही बघा मोबाईलवर आज वृद्ध लोकांची काय अवस्था आहे आणि ते काय शासनानंच कायदा केला आहे, पण लोक मायापोटी भीतीपोटी काही करते नाही. म्हणून आज संस्कार महत्त्वाचे. मुलींना संस्कार
म्हणून संस्कार देण्याकरता हे आपले ग्रंथ आहे. आणि हे गीता, भागवत, ज्ञानेश्वरी ही जी आहे ही कशा करता आहे काय आपल्या उपयोग कसा करता येईल. आणि आज आपण ते घेत नाही, का घ्यायला वेळ नाही, ते गोड लागत नाही. इंटरनेट गोड लागतं. म्हणून आपल्या जर हिताकरता करायचं असेल तर आपली संस्कृती करा, मुलाबाळांना वळण लावा आणि आपले विचार पुढे ना. जय भैरवनाथ महाराज की जय.